मी पनीर करणार आहे आज. ह्याच्यामध्ये सुहाना टिक्का मसाला टाकते. ह्याच पनीरमध्ये मी मशरूम आणि काजूही टाकणार आहे. हे दुधामध्ये आधी मसाला हलवून घेते. हे बाजूला ठेवून घ्यायचं. पनीर घेते आता. गॅस चालू केला आहे आणि टोमॅटो त्याच्यावर ठेवणार आहे. मी कधी पनीर टिक्का करताना टोमॅटो प्युरी मी हे आधी भाजून घेत असते आणि परत ह्याला म्हणजे हे पचायला जड असतं. टोमॅटो जरा कच्चे आहे, पचायला जड असतं. आणि बिया किडनीला पण घातक असतात. त्यामुळे बिया काढून घ्यायच्या आणि याच्यावरची साल काढून घ्यायची असे भाजून. असं भाजतंय साल इझी निघून जाते. हे साल कशी सुटते बघितलं का? आणि निघेल इझी. हे पाहिलं का? आता हे भाजलंय, काढून ठेवते. दुसरा टोमॅटो घेते आता. असं हे इझी निघून जाईल व्यवस्थित. पनीरचे कट करून घेतलेत. मस्त तेल टाकून पनीर फ्राय करून घेते. टोमॅटो एक राहिला आहे आता. ह्याची अशी साल काढून घ्यायची. आता ही साल काढून घेतली आहे. त्याला मी कट करून घेते. मी असं टोमॅटोचे कट करून घेतलेत. आता ह्यातल्या त्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. आता मी ह्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत. आता ह्याला मी मिक्सरवर काढून घेते. टोमॅटो प्युरी तयार, मसाला तयार. हे पनीर पण तयार झालं आहे, फ्राय झालंय. आता ह्यात मी टाकते काजू फ्राय करायला. थोडेसे टाकले काजू फ्राय करायला. हे मी पहिल्यांदाच ट्राय करते. मी काजू आणि पनीरमध्ये मशरूम टाकते आहे. हे लहान तुकडे करून घेते असे. हे जे देठ काढून टाकायचे आहेत, कारण ते निब्बर लागतात. हे भरपूर तेलामध्ये फ्राय केलं ना छान होतं. थोडं तेल टाकलं ना सगळं चिटकतं. त्यामुळे हे मी भरपूर तेलामध्ये फ्राय केलं, भाजून घेतलं आहे पनीरला आणि काजूला. शक्यतो मी ऑइल जास्त वापरते. कुठे वजन वाढत नसतं ना, काय नाही. ऑइलनं पचायला अन्न हलकं बनतं. आता हे पनीर वगैरे जड असतं, पोहे जड असतात, कुणाला पित्त होतं. त्यांनी जर भरपूर तेल टाकलं ना पोह्यामध्ये तर पचायला हलकं होतं. हे मी करड्याचं तेल आणलं आहे. स्वतः शेतात पिकवलेलं करडं, स्वतःसमोर काढलेलं करडं आहे हे करड्याचं तेल. मी शक्यतो ऑइल जास्तच वापरते. फक्त विकतचं तेल नाही जास्त वापरत मी शक्यतो. मी आता ह्याच्यामध्ये ऑइल टाकलं आहे. गॅस चालू केला आहे आणि यात मशरूम पण टाकून घेतले आहे छोटे कट करून. आधी याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून घेते. तेल सुटेपर्यंत हे हलवत राहायचं आहे. झालं आहे बऱ्यापैकी, तेल सुटलं आहे. त्यात मी बनवलेलं ते दुधात टाकून मसाला टाकते. हे सगळ्यात सोपी रेसिपी आहे, खूप पटकन बनते. मस्त तेल सुटलं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडीशी तिखट टाकून घेते आणि थोडंसं मीठ.
ऑलरेडी मसाल्यामध्ये थोडं मीठ असं तिखट असतं, त्यामुळे थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं टाकून घेते याच्यामध्ये. सगळं टाकून घेतलं. खूप छान सुगंध आला आहे मसाल्याचा. शेवटी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये मशरूम थोडं शिजायला वेळ लागतो, काजू आणि मशरूम, त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे. मी मग आज एक ग्लासमध्ये पाणी घेतलं होतं मसाल्याचं, तेच मसाला धुवून त्यात टाकते. मी मोबाईल हातात धरल्यामुळे थोडं हलतोय व्हिडिओ. असंच शिजवून घ्यायचं, मध्ये मध्ये हलवून घ्यायचं. ह्याला झापायचं नाही आहे, मी कुठल्याही भाजीला झापत नाही. मस्त ऊन आलं आहे आणि उन्हात भाजी शिजते. हे खूप चांगले की उन्हामध्ये राजीव दीक्षितच्या नियमानुसार उन्हामध्ये भाजी स्वयंपाक झाला पाहिजे. मस्त तेल सुटलं आहे. आता भाजी झाली आहे. ओके.